गुड मॉर्निंग मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज आहे गुरुवार आणि काल आपला उपवास होता. आज आपण उपवास सोडणार आहोत. अजून जेवण थोडंसं बनायचं बाकी आहे. आणि मंडळी, इकडे दक्षचा पण उपवास होत आहे. त्याने पण त्याचा पहिला उपवास ना, त्याच्या आयुष्यातला पहिला उपवास. पण छान एकदम त्याने मनोभावे पकडला. आम्ही म्हणत होतो नको नको नको. त्याने एक चॅलेंज केलं होतं. तो बोलला बाबा मी करतो. मी त्याला बोललो निदान तासाभरासाठी पकडला तरी चालेल. पण त्याने अक्षरशः जवळजवळ 1.5 दिवस झाला आज उपवास पकडला. खरंच मला बरं वाटतं, समाधान वाटलं ना. दक्ष, तुला कसं वाटलं उपवास पकडून? मस्त वाटलं. आता आम्ही तिघं पण उपवास सोडू. तनू गेला शाळेत. इकडे जेवणाची समीक्षा सकाळपासून तयारी करतेच आहे. तर मंडळी, आज विशेष म्हणजे आज पाऊस आहे, भरपूर पाऊस आहे. त्यामुळे मी सकाळी व्हिडिओ शूट करणार होतो बाहेरचं वातावरण, पण ना मोबाईल बाहेर काढला की भिजला, कारण भरपूर पाऊस होता. म्हणून मी मोह आवरला, पिशवीच्या आतमध्ये गुंडाळून वगैरे ठेवलेला. आणि मी दूध वाटायची पण घाई होती. तर मस्तपैकी आता आलो, फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली आणि आता बसलो आहे छान असा निवांत तुमच्याशी गप्पा मारत. बाकी तुम्ही कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? तर मध्यंतरी मंडळी तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं, आपली कोकण रेल्वे खवटीच्या इथे थोडंसं माती सगळी ट्रॅकवर आल्यामुळे बंद होती. आता पूर्ववत चालू झाली. तर बरं वाटतं, कारण जवळजवळ 21-22 तासानंतर ती व्यवस्थित चालायला लागली. आणि कसं माहिती आहे मंडळी, थोडंसं ट्रेनचं हे झालं ना की पूर्ण शेड्यूल बिघडून जातं. फक्त देव करो व्यवस्थित चालू राहू दे आणि गणपतीत काही प्रॉब्लेम येऊ नको दे. त्यांना गणपतीत बरीच आपले चाकरमानी गावी जाणारे असतात, काही कुठेच ना ट्रेनला ना रस्त्यावर असा काही प्रॉब्लेम येऊ दे. कारण नुसते कोकणातच नाही, बऱ्याच ठिकाणी लोक जाणारी असतात गावी म्हणा, सुट्टीनिमित्त म्हणा. तर कुणाचंही कधीच म्हणजे असं नाही, गणपतीचंच कधीच कुठलंही विघ्न येऊ नये एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर मंडळी, असं छान बसलो आहे, बाहेर पाऊस पडतो आहे आणि आत्ता काय बाहेर जाणार नाही बाबा मी, कारण आता दूध वाटून आलो आहे. तर जरा बोललो आरामच करूया, उपवास सोडूया, जरा बरं वाटतं आहे. इकडे समीक्षाची तयारी चालली आहे. इकडे मस्तपैकी आता खीर बनवायला चाललं आहे. तिने चपात्या भाजी वगैरे बनवून घेतले, पालेभाजी बनवायची बाकी आहे. भात झाला आहे ना समीक्षा? भात पण झाला आहे. आता मस्त इथे तिने बदाम घेतलेत बारीक करून. बाहेर पाऊस आहेच. तूप बघा, मस्त घट्ट तूप टाकलंय. चला, आपलं जेवण तर बनतच राहील. हे काय समीक्षा? तांदळ काय बारीक? तांदळाची खीर म्हणजे अशी बारीक करून घेतली का? भिजवले होतेस? भिजत घातले. अच्छा, त्याची पेस्ट केली. तर मंडळी, आता आपण बघूया त्याची रेसिपीच बघूया. काय साधी. इकडे बघा, मस्त की तूप टाकलं होतं, त्यात आता हे बदाम वरतो. असे बदाम टाकून घेतलेत, मस्त की भिजवलेले. हे किती साधारण भिजवले होतेस तू? थोडेसे. हे किती वेळ भिजवले होतेस? 1 तास. 1 तासभर. कोणाची बघून करतोस की स्वतःची रेसिपी आहे? माझी मनाची रेसिपी. हा, छान. तो मस्त सुटलाय वास, म्हणजे तुपाचा वास सुटलाय. दूध आपलं गरम होत आहे. साधारणतः किती वेळ लागतो हे बनायला? वेळ नाही, होतं दूध ओतायचं त्याच्यात, साखर घालायची, मग झालं खीर रेडी. आणि थोडीशी शिजवायची, उकळवायची जराशी. तांदळाच्या गाठी ढवळत राहायचं सारखं.
बघा मंडळी, आता दूध गरम झालंय. सावकाश. गरम नाही, दूध गरम आहे. हे बघा दूध. साधारण किती दूध टाकलंस का? अर्धा लिटर. अजून टाकायचंय अर्धा लिटर. अजून दूध टाकायचं घ्या. आता याच्यात साखर ॲड करूया आपण. साखर गरजेनुसार, तुम्हाला जशी आवडेल तशी ना. आपण तरी किती टाकतोय? 6 चमचे. ही छोटी आमची. 6 टेबल स्पून. झालं. याला एक उकळी आली ना. कारण की शिजली आहे ना आधी पाण्यामध्ये ती. त्याच्यात खोबरं टाकलं तर अजून भारी लागते. खोबरं नाही टाकलं. ओलं खोबरं खीस करून टाकायचं, पण ते तुपात भाजायचं असतं. तुम्ही 4 वळ्या टाका, काही टाका, मनुके टाका. काजू बदाम जेवढं टाकाल तेवढं कमी. पूर्ण अर्धा लिटर दूध टाकलंय. पण खायला तांदळाचीच खीर भारी लागते. सगळ्या खीरपेक्षा मस्त लागते. करणं उपवास सोडायला बसलाय. उपवास सोडतोय. कालपासून उपवास. भात, डाळ, पापड. ही बघा खीर आपण जी बनवली होती ती खीर, चपाती, छोलेची भाजी मस्तपैकी, पालेभाजी आहे ते. या त्याला शाळेत जायचं म्हणून तो पहिला बसलाय. अरे वा. पहिला भात खायचा दक्ष, थोडासा का. फायनली मंडळी समीक्षा सोडून आली आहे गट्टूला आणि आता आपण जेवायला बसतोय. तडू पण आल्या शाळेतनं. तर इथं मस्तपैकी या जेवायला मंडळी. मगाशीच दाखवलं तुम्हाला. फक्त मगाशी मला वाटलं ही छोलेची भाजी आहे. छोलेची नाही, ही सफेद वाटाण्याची भाजी आहे मस्तपैकी. तर चला या मंडळी आता जेवूया, आपला उपवास सोडूया. तनू चल ये जेवायला. बाहेर पाऊस मस्त पडतो ना समीक्षा. मंडळी आज दिवसभरात पाऊस भरपूर आहे आणि आता पण भरपूर एक मोठी चांगली सर येऊन गेली. तर मंडळी आपला दिवसभरात तुम्ही बघितलं असेल. आज आपला काय नाही, उपवासच सोडायचा ब्लॉग होता. उपवास सोडला. आज बरं वाटलं जरा. आपण काम करतो कालपासून जरा फ्रेश वाटतं आहे, छान वाटतं आहे. त्याचबरोबर आपलं ऑफिसचं कामसुद्धा चालू आहे. दक्षिणेसुद्धा आज आपल्याबरोबर उपवास पकडला होता. तो आज त्याने सोडला मस्त की छान. एक रील शूट केली. आजचा दिवसभराचा हाच ब्लॉग आहे. आता पावसाळ्यात हे घरातलेच ब्लॉग जास्त करून येतील. बघू श्रावण आला ना, श्रावणात आपण एखादी जशी आपण गेल्या श्रावणी सोमवारची सिरीज करतो किंवा मार्गशीर्षमध्ये जशी आपण देवींची मंदिरं फिरलो त्याची सिरीज केली, तसं आपल्याला बघू अजून काय करता आलं तर बाहेरचे व्हिडिओ जेवढं कंटेंट दाखवता येतील तो पण ते दाखवूच आपण. पण सध्या तरी आपले हे डेली ब्लॉग ते येतच राहतील. आपलं डेली रुटीन आमच्या जीवनात काय चाललं आहे हे तुम्ही बघत राहा. त्यानिमित्ताने तुमच्याशी जोडला जातो आहे. हेच खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. तर तुर्तास तरी मंडळी आता या व्हिडिओमध्ये थांबण्याची वेळ आली आहे आणि आता इथे थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. काळजी घ्या. टेक केअर.